तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषी पालवे. स्वागत करतो तुमचं आपल्या पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही आपले सॅम्पल फ्लॅटचे काही व्हिडिओज बघितले असेल, ज्याची आपण सिरीज काढली होती. तर तिच्यामध्ये आपण कशाप्रकारे ते सॅम्पल फ्लॅट असणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तसंच आता मित्रांनो, कशाप्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं या लॉटरीसाठी ते देखील दाखवणार आहोत. त्यानंतर कागदपत्र काय काय लागतील सर्व काही तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये हे बघशाल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला A to Z स्टेप कळतील की कशा प्रकारे तुम्हाला या लॉटरीसाठी अप्लाय करायचं आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्यावरती आल्यानंतर तुम्ही डायरेक्टच ह्या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल. तर ह्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला दिसेल मित्रांनो, फर्स्ट तुम्हाला लॉग इन करणं आहे. आता लॉग इन ज्यांनी ऑलरेडी अकाउंट बनवलं आहे, पण आता आपण डायरेक्टच नवीन माणूस जर वेबसाईटवर आला तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला ह्या वेबसाईटवर तुमचं अकाउंट बनवायचं आहे. आय डोंट हॅव एन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे, ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर ॲग्री अँड कंटिन्यू क्लिक करायचं आहे. तर साईनअप सर्वप्रथम तुमचा जो काही मोबाईल नंबर मित्रांनो तो इथे टाकायचा आहे. जसं की आता मी टाकतो 82455364 टाकतो इथे. तर मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर, तर मी आता केलं आहे ऑलरेडी रजिस्टर, त्यामुळे हे येत नाही. पण मी आता दुसरा एक नंबर टाकून बघतो, 7977259490. तर OTP मित्रांनो थोड्याच मिनटात OTP येईल आपल्याला. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. तर OTP गेला आहे 3351 आणि व्हेरीफाय करायचं. तर हे झाल्यानंतर इथे बघू शकता म्हणजे आधारचे लास्ट 4 डिजिट तुम्हाला इथे टाकायचे. फुल नेम ॲज पर द आधार आणि ईमेल ॲड्रेस जो काही तुमचा असेल, ही एवढी माहिती टाकल्यानंतर तुमचं जे मित्रांनो त्याचबरोबर जे डिजिलॉकरचं अकाउंट आहे ते असणं या अकाउंट खोलण्यासाठी खूप गरजेचं आहे. ते तुमचं सिंक असावं ज्या मोबाईल नंबर तुम्ही देत आहे, आणि तोच नंबर तुमचा आधारला पण लिंक असावा. हे झाल्यानंतर तुम्हाला आता डायरेक्टच तुमचं अकाउंट तयार होईल. आणि आता माझंच आहे त्यामुळे मी पुन्हा करू शकत नाही, कारण की माझा आधार नंबर ऑलरेडी मी दुसऱ्या ज्या नंबरशी लिंक केलेला आहे. तर आता ऑलरेडी ह्या अकाउंटवरती जाऊ आणि इथे तुमचा जो आता मोबाईल नंबर आहे आपण तो टाकूया आणि आपलं अकाउंट ओपन करून घेऊया. तर सेंड OTP. तर आता लॉग इन करूया. तर लॉग इन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे तुमचा फोटो जो आधार थ्रू घेण्यात येतो, आणि हे पूर्ण आधार थ्रू सर्व ही माहिती जी आहे ती आधार थ्रू तुम्हाला इथे भेटेल. आणि ही स्कीम कोड जो काही आपण चेंज नाही करू शकत. आणि त्यानंतर आपला करंट फोटो मित्रांनो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. तर आधारमध्ये जेवढी काही माहिती आहे मित्रांनो ती रिडायरेक्ट होईल डायरेक्ट इकडे. त्यानंतर इकॉनॉमिकल क्लास आपल्याला इथे जो काय आपला लॉटरीनुसार असणार आहे, आणि मॅरिटियल स्टेटस म्हणजे तुमचा विवाहिक स्थिती काय ते तुम्हाला इथे आपलं सिलेक्ट करायची आहे. तर हे सर्व काही सिलेक्ट केल्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस आणि हा परमनंट ॲड्रेस. तर आता करंट ॲड्रेस काय तुमचा तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर बघू शकता जो टेम्पररी ॲड्रेस आहे तो काय असेल तो इथे टाकायचा आहे. तर फोटो अपलोड करताना लक्षात द्यायचं तुम्हाला 100 KB फोटो मोठा नसावा तरच तो अपलोड होईल. जसं की इथे एक वेबसाईट आहे मित्रांनो, ते पण दाखवतो मी तुम्हाला. इमेज साईज रिड्यूस ऑनलाईन, त्याच्यामध्ये जी फर्स्ट वेबसाईट येते मित्रांनो रिड्यूस इमेज, त्यावरतीच क्लिक करायचं आहे. आणि इथे जी काय तुमची इमेज असेल, जसं की आता विद्या आहे माझी, ती अपलोड करायची आहे. आता हिची साईज आहे मित्रांनो बघू शकता केवढी आहे. तर तिची जर साईज कमी करायची, क्वालिटी आपल्याला 50 जर केली तर साईज किती कमी होते, तर 103 होते मित्रांनो. तर आपल्याला अजूनही कमी पाहिजे. तर इथे आपण 40 करूया आणि बघू शकता डाउनलोड इमेज अलाव केलं, डाउनलोड झाली. तर इथे आलो, पुन्हा इथे आलो, इथे अपलोड केली
आणि बघू शकता एकदम आरामात मित्रांनो आपला जो फोटो आहे तो अपलोड झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही जे सर्व काही तुमचे कागदपत्र आहे ते सुद्धा इथूनच या वेबसाईटवरती टाकून रिसाईज करून त्यांची जी KB आहे ती म्हणजे 100 KBच्या आत आणायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर ही सर्व बेसिक माहिती जे तुमच्या आधारशी संलग्न असतील, जीमेल ID हे सर्व मोबाईल नंबर ते इकडे येईल. त्यानंतर तुमचा जो अकाउंट नंबर आहे जो की इन फ्युचर तुमचं रिफंड अमाऊंट येणार आहे, बँकिंग अकाउंट, तर ते बघू शकता. इथं बँकचं जे काही अकाउंट नेम आहे तुमचं ते टाकायचं आहे, सेविंग अकाउंट नंबर टाकायचा आहे, बँक नेम, ब्रांच नेम, IFSC कोड, MIRC नंबर हे सर्व काही टाकायचं आहे. त्यानंतर जसं मित्रांनो आपण एखाद्या जॉबसाठी अप्लाय करताना जसं की मित्रांनो एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी आपण जॉब अप्लाय करायला जे प्रेफरन्स टाकतो, तसंच मित्रांनो इथे प्रेफरन्स दिला आहे त्यांनी आपल्याला. तर कोणतं तुम्हाला सर्वात जास्त जी लोकेशन आहे लॉटरीमध्ये ती आवडते, तिला फर्स्ट, सेकंड, थर्ड असे तुम्हाला इथे प्रेफरन्स द्यायचे आहेत. आणि आता डॉक्युमेंट अपलोडमध्ये कोणकोणते आता डॉक्युमेंट कोणकोणते नेमके अपलोड करायचे ते पाहूया. तर रेशन कार्ड, इन्कम सर्टिफिकेट आणि सिग्नेचर. तर रेशन कार्ड मॅन्डेटरी नाही आहे. तर रेशन कार्ड मॅन्डेटरी नाही आहे, ज्याच्यावर रेड टिक आहे तेच तुम्हाला डॉक्युमेंट मेन अपलोड करायचे, जसं की इन्कम सर्टिफिकेट आहे आणि सिग्नेचर आहे, हे दोन तुम्हाला. आणि साईज त्यांनी दिलं आहे आणि मी दाखवलं पण आहे तुम्हाला, तर तिकडे जाऊन तुम्ही हे साईज कमी करू शकता. तसंच कॅन्सल चेक, त्यानंतर इथे एक कॅन्सल चेकचं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला टाकणं फोटो, आणि एक डोमासाईल सर्टिफिकेट. हे केल्यानंतर तुम्हाला जे आय ॲग्रीवरती क्लिक करून सेव्ह ॲप्लिकेशन करायचे आणि लगेचच तुम्हाला पेमेंट करायचं. याच्यानंतर जो नेक्स्ट पेज ओपन होईल तो पेमेंट सेक्शनचा असेल आणि तिथे एकदम आरामात तुम्ही पेमेंट करू शकाल. चला मग मित्रांनो, आता मला तर अप्लाय नाही करायचं आहे, त्यामुळे मी पूर्ण माहिती पण नाही भरू शकत, पण खूप सोपं आहे आणि तुम्हीसुद्धा हे करू शकता. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.